राजापेठ हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा व्हॉट्सअप नंबरचा एका मोबाईल धारकाने गैरवापर केला. हा प्रकार गेल्या 3 महिन्यांपासून सुरूच होता. यामुळे ती सतत त्रस्त राहायची. काही दिवसानंतर अनेक अनोळखी लोकांचे अश्लील मेसेज सुद्धा येऊ लागले. याचीच माहिती महिलेने पतीजवळ स्पष्ट केली. पतीने पत्नीला घेऊन तक्रार द्यायला 20 जुलैला राजापेठ पोलीस स्टेशन गाठले. मात्र प्रकरण सायबर पोलिसांचे असल्याने राजापेठ पोलिसांनी त्यांना सायबर पोलीस स्टेशनचा मार्ग दाखविला. यावर दोघांनी पोलीस आयुक्तालय गाठून तेथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दिली. परंतु 6 दिवस झाल्यावर सुद्धा काहीच कारवाई किंवा तपास करण्यात आला नाही, अशी माहिती महिलेच्या पतीने स्पष्ट केली आहे. मी रवींद्र नानाजी पांडे, राहणार राजापेठ कोंडाळ्याजवळ. माझी पत्नी सुवर्णा रवींद्र पांडे, राहणार राजापेठ कोंडाळ्याजवळ. हिने शासनाला आणि आपला पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता. त्यांनी म्हटलं की तू सायबर कॅफेमध्ये जाऊन तिथे कंप्लेंट कर. कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसने काही ॲक्शन न घेतल्याबद्दल माझ्या मिसेसने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि ती गोंडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, क्रिटिकल आहे. इकडे त्या महिलेच्या मोबाईलवर पुन्हा अश्लील मेसेज येतच होते. या शेवटी महिलेच्या पतीने 25 जुलैला रविवारी रागाच्या भरात तिचे मोबाईल सिमही तोडले, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यात तिने रविवारी दुपारी पती बाहेर गेल्याने घरातच गळफास घेतला. मात्र शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन महिलेला फासावरून काढून लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती होताच महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. गळफास घेतल्याने तिची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. इकडे 27 जुलैला राजापेठ पोलीस त्या महिलेचे बयान घेण्यास गेले असता महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिचे बयान घेऊ शकले नाही. आता त्या अनोळखी मोबाईल धारकाविरुद्ध कलम 354 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.